सांगितलं मला तू आज क्लास घे. अच्छा. आणि तो माझा पहिला अनुभव. आचार्यजी, ही जी कला आता तुमच्याकडे आहे, हो, आणि म्हणजे ही जी कला आहे ही तुम्हाला वयाच्या कोणत्या वर्षी कळाली आणि तुमचा तेव्हाचा सर्वात पहिला अनुभव काय काय होता, म्हणजे कोणते अनुभव होते आणि ते अनुभव कसे होते हे मला सांगू शकता का? काय झालं, आमचे मोठे बंधू मदा भट हे ज्योतिषशास्त्रातले अगदी महान पंडित. बरोबर. त्यांच्या सहवासात मी होतो, म्हणजे त्याच्याकडे बरोबर राहत होतो. त्याच्याकडे पुस्तकांचा भरपूर संग्रह आणि मला वाचनाची खूप आवड. त्यामुळे मी अनेक पुस्तकं वाचली आणि मला ज्योतिषाची त्यावेळी आवडच निर्माण झाली. आणि एवढंच नव्हे तर मदा भट ज्योतिषाचे क्लास घ्यायचे. तर ते एक दिवशी रविवारी त्यांना अचानक ते गावी जावं लागलं. तेव्हा त्यांनी सांगितलं मला तू आज क्लास घे. अच्छा. आणि तो माझा पहिला अनुभव. की लहानपणीच पहिला एक क्लास ज्योतिषा. पण त्यामुळे काय झालं, माझा कॉन्फिडन्स वाढला बोलण्याचा, शिकवण्याचा. आणि मला ज्योतिषाची पहिल्यापासूनच खूप आवड निर्माण होती. बरोबर. आणि त्यामुळे 1965 साली म्हणजे वयाच्या 30व्या वर्षीच्या आत मी कुंडली तंत्र मंत्र भाग पहिला हा लिहिला. त्यावेळी लिहिण्याचं त्यावेळी खूप पुस्तकं होती. पण ती काय जरा पंडिती मोठ्या खाक्याची होती. बरोबर. सुटसुटीत साध्या भाषेत कळेल असं पुस्तक त्यावेळी तेवढं नव्हतं. त्यामुळे मी माझी भाषाशैली चांगली, त्यामुळे सोप्या भाषेत मी ते पुस्तक लिहिलं. आणि इतकं पॉप्युलर झालं ते पुस्तक, कुंडली तंत्र मंत्र भाग 1. ती आज 30 वर्ष झाली. बरोबर. त्याची विक्री तेवढ्याच तऱ्हेने चांगल्या तऱ्हेने होते, कारण त्याच्यात ती भाषाशैली लोकांना समजेल असं त्यात असल्यामुळे ते पुस्तक खूप म्हणजे प्रसिद्ध पावलं. आणि आज मराठीतलं स्टँडर्ड पुस्तक म्हणून ज्योतिष शिकायचं आहे, त्याला त्याच्याशिवाय परिणत नाही. बापरे. कारण आमच्या अगोदरच्या पिढीत सगळे हे पंडित, संस्कृत पंडित होते. त्यांची भाषाही जड आणि लिखाणही अवघड. पण माझ्या पुस्तकामुळे ते सुटसुटीत आणि चांगलं झालं. आणि त्याच्यानंतर मग मी इतर पुस्तकं लिहिले. अच्छा. मी असं ऐकलंय की आता तुम्ही सपा कॉलेजमध्ये सर्वात पहिले शिक्षण घेतलं? हो, BSc सपा कॉलेज मधनं झालो. त्याच्यानंतर HEMRL मध्ये काम करत. म्हणजे हे सर्व शिक्षण क्षेत्रात असताना तुम्ही याच्याकडे नेमकं कसे वळलात? हो, म्हणजे तुझी मूळचीच आवड ना. बरोबर. म्हणजे एकीकडे सायंटिफिक फील्ड असून दुसरीकडे ज्योतिष. बरोबर. पण मला कॉन्ट्राडिक्टरी असं काही वाटलं नाही. म्हणजे ज्योतिष हे अंधश्रद्धा आहे असं मुळीच नाही. बरोबर. ते सुद्धा सायंटिफिकली व्यवस्थित मांडणी केलेलं शास्त्र आहे. आणि मुख्य म्हणजे अनुभूती प्रदम युक्तम, म्हणजे अनुभूती येते ना मग झालं ते. कळलं का? सायन्स म्हणून धरायला काहीच हरकत नाही. बरोबर. तर माझा दुसरा प्रश्न असा आहे तुम्हाला की बा प्रत्येक प्रेक्षकांना, श्रोत्यांना किंवा माणसाला, पुरुषांना, लोकांना, सगळ्यांना असं वाटते की ज्योतिष म्हणजे एक फक्त भविष्य सांगणं. पण ते भविष्य सांगणं, आणि काही लोक असं म्हणतात की ज्योतिष म्हणजे जे सांगते भविष्य ते अंधश्रद्धा आहे. पण खरंच अंधश्रद्धा आणि ज्योतिष यातला फरक काय आहे नेमका? नाही, अंधश्रद्धा म्हणजे ज्याला प्रूफ करता येत नाही ते अंधश्रद्धा, म्हणजे प्रूफ दाखवा. पण ज्योतिषशास्त्रात तसं नाही. ज्योतिषशास्त्राचा संपूर्ण बेस जो कुंडली ते पूर्ण मॅथमॅटिक्स आहे. अच्छा. खगोलशास्त्र आहे, त्याच्यात काही अंधश्रद्धा नाही. अच्छा. कारण ते गणित आहे आफ्टर ऑल. बरोबर. आणि ते जसं आकाशात अस्तित्व तसे ग्रह कोणी काही स्वतःच काही त्यात घालत नाही. बरोबर. म्हणजे बेस आहे तो सायंटिफिक आहे. आता ह्याच्यात इन्फॉर्मेशन जी आहे ते आपल्याला जे कळतं त्याचा
प्रत्यय येतो ना, अनुभूती पदम युक्तम, अनुभूती येते. बरोबर. म्हणून ते शास्त्र आहे, ही तशी अनुभूती आहे. आता काय आहे याच्यात, जे ज्योतिषशास्त्र काय दाखवतं, 2 शब्द दाखवतं खरं म्हणजे. बरोबर. एक म्हणजे सुख आणि दुसरं म्हणजे दुःख. सुख कोणत्या दिशेने मिळेल आणि दुःख कोणत्या दिशेने होईल हे ज्योतिषशास्त्र दाखवतं. आता समजा एखाद्याच्या जीवनात सांसारिक सुख नाही, हे अगदी ढोबळ विधान झालं ना, 100%. कळलं का. पण त्याची घटस्फोट होईल का, बायको मरेल का, बायको आजारी आहे, हा जो प्रकार आहे ना, हा जरा म्हणजे, पण मूळ मुद्दा एक आहे ना की सुख नाही, हे तर बरोबर आहे ना. बरोबर आहे. त्याचा आविष्कार, सुखाचा किंवा दुःखाचा आविष्कार नाना तऱ्हेने होऊ शकतो. तो अगदी आविष्कार आपल्याला कळलाच पाहिजे असं नाही, पण मूळ तत्व कळलं म्हणजे झालं. बरोबर. कळलं का, की एखादा मनुष्य बाबा तू लकी आहेस, तुला म्हणजे जीवन त्याच, तो इतका चढत जातो की तो गरीब झाला नाही हे प्रूफ आहे ना. बरोबर आहे. तर आता किती लखपती आहे का करोडपती आहे हा नंतरचा मुद्दा, पण तो ज्या कुळात जन्माला आला तिथपासून पुढे बघायचं ना. 0 लेवल ही कुटुंबात जन्माला आल्याची त्यावेळची असते आणि त्याप्रमाणे प्रत्येकाचं जीवन पाहायचं असतं. कळलं का, त्याची प्रगती किंवा हे. बरोबर. आणि ज्योतिषशास्त्र त्या दृष्टीने बरोबर आहे. म्हणजे आता काय आहे, काही कन्सेप्ट ह्या आहेत ना, ह्या पॅरामीटर आपण लावलेले आहेत, त्या मूळच्या पॅरामीटर नाहीत. उदाहरणार्थ घटस्फोट हा शब्द गेल्या 100 वर्षातला पूर्वी होता का शब्द नाही. म्हणजे त्यांची पॅरामीटर्स, वेगवेगळे पॅरामीटर्स, हा शब्द प्रयोग आहे. मूळ त्याचा गाभा लक्षात घ्यायचा. कळलं का. आता लोक विचारतात कुठलं शिक्षण होईल, तर कधी कॉम्प्युटर होतं का 100 वर्षापूर्वी का. नक्कीच. मग परिस्थिती त्या त्या काळातल्या ह्याच्याप्रमाणे ते ऍप्लिकेशन करायचं असतं. कळलं का. बरोबर. आणि स्थल काल विशेष हे ज्योतिषात अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला समजेल असं सांगतो की तामिळनाडूमध्ये पायाचा रोग आहे, हस्ती रोग, पाय मोठे होतात तो. झाडाचं झाड. तशीच पत्रिका मी महाराष्ट्रात पाहिली. तर मी अगदी हस्ती रोगच सांगेन असं नाही, पायाचं दुखणं सांगेन आणि ते बरोबर येतं. बरोबर आहे. म्हणजे त्याचा आविष्कार कोणत्या तऱ्हेने होईल हे बारकावे सोडून दिले तर मूळ तत्व पडतं म्हणजे. बरोबर. आता समजा तुम्ही ज्योतिषशास्त्रात तर होतेच आणि अविरत सेवाही केली. आज जवळपास 30 वर्ष झाली या क्षेत्रामध्ये तुम्ही. बरोबर, जास्त झाले. म्हणजे तुमचंच वय आता जवळपास 90 आहे. बरोबर. पण या क्षेत्रात वळल्यानंतर तुमचं व्हिजन नेमकं काय होतं, म्हणजे जे ज्योतिष तुमच्याकडे घडत आहेत किंवा अजून तुम्ही काय उपक्रम केले, व्हिजन काय होतं यामध्ये. मी ज्योतिषाकडे वळलो ती केवळ आवड म्हणून. बरोबर, आवड तर होती, पण तुमचं व्हिजन काय होतं पुढे नक्की. नाही, काय व्हिजन नाही, एक व्यासंग. अच्छा. त्याला काही पैसे मिळवायचा हेतू नव्हता, प्रसिद्धी मिळवण्याचा हेतू नव्हता. बरोबर. व्यासंग तो व्यासंग, कधी आवड असते माणसाची. बरोबर आहे. त्यामुळे ती त्या क्षेत्रात मी आवडीमुळे गेलो. बरोबर. आता तुम्ही जवळपास मी असं ऐकलं की तुम्ही क्लास पण घेतायत ज्योतिष. मुलं तर नाही पण सगळ्याच वयाचे जे लोक आहेत तुमच्याकडे, म्हातारे हे ते सगळे येतात. बरोबर. तर मग आता समजा एक जन्मकुंडली हा विषय आहे, तर जन्मकुंडली खरंच माणसाचं आयुष्य घडवतो की माणूस स्वतःचं आयुष्य घडवू शकतो. तुम्ही जे म्हणताय ना, माणसाच्या कर्तृत्वाला लिमिटेशन्स आहेत. अच्छा. कळलं का. एखाद्याचं नशीब नसेल, किती जरी प्रयत्न केले तरी नाही, काही होत नाही. म्हणजे किती कोणतंही काम करायला जा, कर्म करत राहा म्हटलं अगदी, तर केलं तरी त्याची जी क्वांटम ऑफ फेट आहे
हा, तो त्याला ओलांडता येत नाही. बरोबर. कळलं का? अच्छा. आता समजा आपण काय बघतो, जन्माच्या वेळी जी लेवल आहे ती महत्वाची. बरोबर. त्याच्या पुढे बघायचं प्रगती किती. कळलं का? हा हा. तर आपल्या दृष्टीने मध्यम वयात जन्माला आलेल्या माणसाचं लाखपती झाला तरी खूप झालं हो, करोडपती नाही झालं तर. म्हणजे असं असतं, रिलेटिव्ह टर्म आहे ती. बरोबर. आणि ज्योतिषशास्त्रात जीवनातले मोठे प्रसंग सांगता येतात. बरोबर. ते चुकत नाहीत, फक्त काळ चुकेल. आज होईल का उद्या होईल, एखादं चुकेल. बरोबर. पण एखाद्याला मी सांगितलं की तुला ऍक्सिडेंट होणार, तो होणार, पण केव्हा एखाद्या वेळी सांगता येणार नाही, पण होतो. 100% 100% होतो. त्याची इंटेन्सिटी वगैरे गोष्ट आपण बाजूला ठेवू, पण होतो ऍक्सिडेंट. त्याच्यात त्याला त्रास होतो. कळलं का? तो सुटत नाही त्यातून. अच्छा. आचार्यजी, सध्या सोशल मीडियावर अनेक अशा लिंक येतात किंवा साईट असतात ज्योतिषाच्या, किंवा अनेक वेगवेगळे ऍप्स सुद्धा आहेत, मोबाईल ऍप्स. बरोबर. त्याच्यावर थोडीशी माहिती भरा, तुम्हाला राशी भविष्य आणि कचूक तुम्हाला अचूक समजा एकदम कुंडली सांगतो. पण हे खरोखर खरं आहे का? नाही, एवढं काय आहे, ती एक मानसिक समाधान आपलं. अच्छा. त्याच्या राशी भविष्याला इट्स ओन लिमिटेशन. ते काही इंडिकेशन फार त्यातलं नसतं, पण माणसाची उत्सुकता थोडी पूर्ण करतो, ते एवढंच. राशी भविष्य फार फार त्याला फार महत्त्व नसतं. अच्छा. म्हणजे कोणाचा लग्नाचा योग येते का, आज लोक मोबाईलवरच बघतात. एखादी मुलगी बघायला चालले का, त्यांची माहिती माझी माहिती टाकतात, तात्पुरतं समाधान होतं. त्यामुळे लोक पाहतात. अच्छा. आणि मनुष्य आशेवर जगत असतो ना. जगात बरंचसं काही आहे. आम्ही तरी काय करतो की एखाद्या लग्न केव्हा होईल, अगदी चिंतित मनुष्य असेल तर आम्ही सांगितलं की 6 महिन्यांनी होईल, की तो हे 6 महिने नीट काढतो, तो त्याचं समाधान होतं आणि येतं तेही बरोबर. काळ चुकेल थोडा इकडे तिकडे, पण मनुष्याला धीर मिळतो ना. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी की आता ग्रामीण भागामध्ये, महाराष्ट्रातले अनेक असे गाव आहेत ग्रामीण भागात, घरी तर पेपर नसते कोणाच्या, पण किराणा दुकानवर, जनरल स्टोअरवर पेपर येते. असे अनेक लोक आहेत की ते पेपर म्हणजे वर्तमानपत्रात बघत असताना, पेपर वाचत असताना, आपला लोकमतचा असो, देशोन्नतीचा असो, किंवा त्या जिल्ह्यातला वेगवेगळा असो, तिथं राशी भविष्य म्हणून ते असते. बरोबर. कुंभ राशी, मीन राशी प्रत्येकाचं असतं. पण ते खरोखर ते पण खरं असतं का? म्हणजे लोक खेड्यागावातले बरेच लोक की त्याच्यावर अजूनही विश्वास ठेवतात. रफली तेवढं बरोबर नसतं, कारण ती लिमिटेशन्स आहेत. 12 राशी, एका राशीच्या कोट्यावधी लोक असतात. बरोबर आहे. कळलं का? पण ते एक समाधान देणारी गोष्ट आहे. काही प्रमाणात त्याचं बरोबर असतं. म्हणजे आता आम्ही म्हटलं बाबा 7.5 चालू आहे, ते खरं असतं. लॉंग रनमध्ये काही त्रास होतात. 7.5 संपली की जरा सुखावं गोष्टी होतात. काही गोष्टी त्यातल्या बरोबर आहेत. कळलं का? म्हणजे पण पिन टू पिन दररोजच्या बाबतीत ते नाही. त्यानंतर HEMRL मध्ये तुम्ही सायंटिफिक ऑफिसर असताना या क्षेत्रात तुम्ही कसे वळला नेमका? मग त्याचं काय आहे, मला मुळातच आवड होती. आणि आमचे मोठे बंधू मदा भट हे सगळ्यात पुण्यातले प्रसिद्ध ज्योतिषी त्या काळातले होते. ज्योतिषाची अनेक पुस्तकं घरात होती आणि मला वाचनाची तुफान आवड. कळलं का? म्हणून मी ती पुस्तकं वाचतो. आणि त्यातून काय झालं, मदा भटांच्यामुळे ॲटोमॅटिक ओढलं गेलो. म्हणजे एक प्रसंग सांगतो की मदा भट क्लास घ्यायचे. एकदा त्यांना सडनली सकाळी कळलं की त्यांना दुपारी जावं लागणार आहे. त्यांनी काही न विचार करता मला सांगितलं तू क्लास घे आज. कळलं का? तुम्ही तो क्लास घेतला, कॉन्फिडन्स येऊन गेला. हां, तर मी माझं काही नॉलेज 1 तास मारला मी व्यवस्थित. आणि त्यामुळे कॉन्फिडन्स आला हो, की आपण बोलू शकतो, सांगू शकतो, व्यवस्थित मांडणी करू शकतो. यामध्ये एखादा असा भावनिक अनुभव आहे का, एखादा कुठं बाहेरचा, किंवा कुठं तुम्ही बाहेर गावला जात गेले, कुठं भाषण करायला गेले असाल, कुठं विचार प्रवृत्त कोणाला म्हणजे द्यायला गेले असाल, तेव्हाचा एखादा आहे का, एखादा भावनिक क्षण आठवते का तुम्हाला?
भावनिक क्षण असं नाही, पण पण एखादा प्रसंग असा अचानक जो इन्सिडेंटली आपण म्हणतो तो अचानक घडलेला एखादा प्रसंग. असं नाही काही विशेष. म्हणजे आता काय होतं तुला सांगायचं म्हणजे महाराष्ट्रात माझ्याबरोबर सेल्फी काढलेले लाखो लोक आहेत. बरोबर. इतक्या ज्योतिषांना मी कुठेही गेलो ना हा संमेलनाला वगैरे, हा हा ती सगळी हे माझ्याबरोबर सेल्फी इतके सेल्फी काढलेले गेले ते महाराष्ट्रात माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही. बरोबर. म्हणजे लोकांमध्ये माहिती असलेलं. त्यानंतर तुमचे अनेक असे दशग्रंथी निघाले, जसं की कुंडली तंत्रमंत्र, अजून ते सप्तम स्थान, बरेच आणखी आहेत. ते पंचम स्थान. हो. बरोबर. असे तुम्ही त्याच्या आणि आवृत्त्या पण 25 ते 30 आवृत्त्या पण काढलेल्या आहेत. तर मग आता महत्वाचं म्हणजे की या पुस्तकांना महाराष्ट्रात कुठेही कॉम्पिटिशन सुद्धा नाही आली म्हणता तुम्ही. नाही नाही का कॉम्पिटिशन म्हणजे बरेच जणांनी प्रयत्न केले, हा. पण यामुळे भाषा आणि त्याचं लिखाणाची पद्धत यामुळे हे लोकप्रिय जास्त झालं. बरोबर. कळलं का? तर एवढं मोठं पुस्तक म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही एक नोकरीवर असताना, नोकरी करत असताना एवढी मोठी पुस्तकं काढणं, कोणाकोणी तर अरे आता तुला सांगू का हा. काय की ते अनुभव विचित्र आहेत. बरं. की ज्योतिषावर पैसा मिळवणे हा आमचा हेतू नव्हता, पण आता लोक आली की पाहावं लागायचं. तर मी ऑफिसमधनं आल्यावर काही लोकांचं भविष्य पाहायचो. ते भविष्य पाहताना मी काही पैसे घ्यायचो नाही. तर पॅप्युलरिटी शुक्रवार पेठेत, तुला माहिती आहे शुक्रवार पेठ इथे होतो, तर माझ्या लोकांची पॅप्युलरिटी पैसे घेत नाहीत आणि ही गर्दी संध्याकाळी. कळलं का? म्हणजे ऑफिस करून यायचं आणि संध्याकाळी हा नसते बाजारच्या. कळलं का? मग शेवटी ठरवलं काहीतरी टोकन तुमची इच्छा असेल तर तेवढी द्या. कळलं का? असं ते विचित्र होतं ते. म्हणून मग पुढे पैसे म्हटलं मिनिमम काहीतरी घेणं महत्वाचं आहे, नाही तर ते आवाक्याच्या बाहेर जाईल. बरोबर. मग पैसे म्हणजे इच्छेप्रमाणे घ्यायला लागलो. अच्छा. आणि आता सुद्धा मी ऑनलाईनच पाहतो, प्रत्यक्ष भेटत नाही. आता वय झालं माझं. वय झालं पण असं वाटत नाही की तुम्ही म्हणजे 90 वर्षाची जे व्यक्ती आपण बघतो बर आज आणि तुमच्यात लय फरक आहे. म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे. ये तुला पार्टी देत म्हणजे हे खरी गोष्ट आहे. नाही म्हणजे एवढं जिद्द, एवढं चिकाटी, म्हणजे जे आम्हाला पाहिजे ते आज तुमच्यात दिसत आहे. बर काय म्हणतो? ही गोष्ट खरी आहे. नाही ठीक आहे, तब्येत बरी आहे तुझी. ठीक आहे. जी मला विचारायचं आहे, आपली जी कुंडली असते, प्रत्येक ठिकाणी कुंडली असतेच बरोबर, पण जे आपली एक तुम्ही म्हणता लिखित कुंडली असते किंवा जे पहिल्यापासून ते बदलू शकते का? नाही, कुंडली जन्म, तारीख, वेळ आणि स्थळ याच्यावर ठरते. मग थोडासा वेळ जर थोडासा वेळ झाला तरी गणित बदलतो का? हो. 30 सेकंदात वेगळा प्राणी जन्माला येतो. अच्छा. 30 सेकंद. नाडी ग्रंथ जे आहेत दक्षिणेकडले ते असे आहेत, ते सेकंदावर म्हणजे फरक असला तर लगेच फरक पडतो. म्हणून ते काय करतात, वाचताना एक पान वाचतात, त्याच्याशी जमलं की नाही तर दुसरं पान वाचतात, मग ते जमतं. म्हणजे ते 30-40 ह्या सेकंदात सुद्धा पत्रिकेत फरक पडतो. पण तेवढं आपल्याला आत्ता डिमार्केशन करता येत नाही, एवढंच. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज, याला कोणते ग्रह समजा पाठिंबा देतात? म्हणजे यात काय वाटते तुम्हाला? लव्ह मॅरेज असेल तर ते कुंडलीवरून चटकन कळतं. मंगळ शुक्राचे योग असतात, ते लव्ह मॅरेज करतात, लव्ह अफेअर करतात. आता लव्ह अफेअर सक्सेसफुल होईल मॅरेज मध्ये का नाही ते वेगळं. कळलं का? ते पण आता समजते का? पण म्हणजे सक्सेसफुल होईल का नाही ते पण समजते. हो हो. म्हणजे लव्ह अफेअर होईल पण या मुलीशी तुझं लग्न होणार नाही असं सांगता येतं. कळलं का? की म्हणजे ते सांगता येतं. त्याच्यानंतर अनेक ग्रामीण भागातले लोक आज कालसर्पाची पूजा, एखाद्या महाराजांनी सांगितले कालसर्प दोष आहे तुम्हाला, पितृदोष आहे, याबद्दल काय वाटते तुम्हाला? नाही खरं म्हणजे कालसर्प योग मी स्वतःच 3 वेळा पूजा केली आहे. म्हणजे गावामध्ये केली वेगळी, पण मला असं सांगितलं की इथं जमत नाही म्हणून तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा. मी त्र्यंबकेश्वरला जाऊन केली आहे. कालसर्प योग म्हणजे काय आहे माहितीये का? एखादी गोष्ट समाजात
कशी वाऱ्यासारखी पसरून पॉप्युलर होते हे दाखवणार आहे. म्हणजे का पूर्वी महाराष्ट्रात 75-60 वर्षापूर्वी कालसर्पयोग वगैरे असं काही नव्हतं. अच्छा. कळलं का? हां. ज्या आदनच्या जैन जे ज्योतिषी होते त्यांनी तरुण भारतमध्ये एक जैन पुस्तकातला उल्लेख केला आणि तरुण भारतने मोठ्या अक्षरात अगदी ते कालसर्पयोग वगैरे आणि तिथपासून महाराष्ट्रात कालसर्पयोग आला. त्याच्या अगोदर कोणाला कालसर्पयोग म्हणजे काही ती एक खगोलीय स्थिती आहे, पण त्याला जे महत्व ते अशामुळे आलं. अच्छा. हां. आणि पितृदोष बद्दल काय सांगाल? पितृदोष असं काही नसतं रे. कोणी म्हणते जे वारले आहेत हे नाही, काही नाही. ते असं आहे. मलाच 2-3 जणांनी सांगितलं की तुला पितृदोष लागलेला, इथं पूजा कर. मी 2 वेळा पूजा केल्या. ते केलं तर चांगलंच आहे, पण असं काही नाही. जो मनुष्य नॉर्मल धार्मिक असतो ना त्याला कशाचाही त्रास होत नाही. आता आम्ही स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य, कशा आम्हाला काही इतर ग्रहशांती वगैरे असले एखाद्या गुरुची जर दृष्टी पडली ना तर काही बाकीचं बरोबर. म्हणजे मुळात कर्म चांगले पाहिजे आणि कर्म चांगले करत राहा. बरोबर. आणि माझ्या बाबतीत म्हणजे स्वामी स्वरूपानंद यांचा जो सहवास मला लाभला पावसचा. अच्छा. मी ते स्वामी म्हणे अमलानंदा पुस्तक त्याच्यावर लिहिलेलं आहे आणि चांगलं पॉप्युलर पण झालेलं आहे. हो. तर ते महत्वाचं असतं ज्योतिषापेक्षा. म्हणजे तुला आता सांगू का, स्वामींनी एका शब्दात मला सांगितलं असतो की एक उदाहरण देतो. म्हणजे की भूकंप झाला ना, कोयना भूकंप. त्याच्यानंतर मी एसटीने पावसला गेलो. कोयना नगर मागे गाडी जात होती, ती पडलेली घरं आणि ते पाहून मला असं वाटलं आपण म्हणतो स्वामी एवढे त्यांनी सांगायला नको हल्ल्यात की उद्या भूकंप होईल. त्यांनी गेल्यावर वाचायला मला कुठलंही त्यांच्याकडे काय आहे, कुठलंही पुस्तक देतं, कुठेही पान उघडाचं त्याच्यात तुमचा उपदेश असतो. अच्छा. त्यांनी पुस्तक दिलं, मी उघडलं, पहिलंच आहे तो त्रिकालज्ञ असतो. भूत भविष्य वर्तमान करतल आमलोवत जाणत असतो, पण उठसूट भविष्य सांगत सुटत नाही. ईश्वराची इच्छा आणि त्याची इच्छा ह्यात फरक नसतो. बघा काय म्हणजे की असं ते जरी येत असलं तरी असं सांगत सुटत नाहीत लोक. बरोबर. आता अनेक स्टुडंट पण बघतात करिअरबद्दल, मी हे करायला पाहिजे. ज्योतिषने सांगितलं जर सायन्स घ्यायचं तर सायन्स घेतात, कोणा आर्ट घेते, कोणाला पुढे काय बनायचं असते. त्याबद्दल काय सांगाल? नाही, रफली डिरेक्शन कळू शकते. अच्छा. की बाबा याला मेडिकल झेपणार नाही, किंवा हा ब्रिलियंटच आहे. अच्छा. बुध गुरु चांगले असतील तर काय मेडिकल काय कुठलंही, ज्याची बुद्धिमत्ता चांगली आहे त्याला कुठलंही असं अवघड नसतं. पत्रिकेवरनं इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी कळते. डिरेक्शन आपण एक सप्लिमेंटरी म्हणून लावतो. अच्छा. आणि एक महत्त्वाचा प्रश्न आणखी व्यावसायिकांसाठी, जसं अनेक व्यवसायवाले आहेत, हा व्यवसाय करा, तो नका, तो करू नका, हा करू नका, ते तर आहेच. पण ज्यांचे व्यवसाय चालू आहेत त्यांना कोणी सांगते की तुम्ही उडता घोडा एक वेळा या दिशेने लावा. अनेक ज्योतिष आहेत असे. नाही, आम्ही काही त्यातल्या तसं काही उपाय आणि ह्याच्यावर मी काही सांगत नाही कधीच. बरोबर. म्हणजे या गोष्टीचं हे मी कधीच सांगत नाही. मग त्याच्यावर काय वाटते तुम्हाला? नाही, मी सांगितलं तर दत्त उपासना वगैरे एवढं सांगतो. बरं. पण बाकी स्वामींची उपासना करायची. अच्छा. नाही, रत्नांचं सुद्धा काय आहे माहिती का, एक आपलं समाधान सायकोलॉजिकल ट्रीटमेंट आहे असं माझं मत आहे. कळलं का? मी हे वापरतोय मला काही होणार असं एक मनाची उभारी देणार. ग्रहांचे राशींचे खडे असतात वगैरे, ते आपली मनाची उभारणी देणार फारसं काही. आणि एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारतो की आता आगामी म्हणजे येणाऱ्या काळात महानगरपालिका आहेत, त्याच्यानंतर नगरपालिका निवडणूक आहेत, जिल्हा परिषद आहेत, सगळं रणधुमाळा चालू झालेला आहे. जिकडे तिकडे समजा कुठं अमित शहा येत आहे, कुठं मोदी येत आहे, कुठे राहुल गांधी येत आहे. तुम्हाला काय वाटते सरकार महानगरपालिकेत पुणे महानगरपालिका कोणाची होईल असं काही?
राजकीय भविष्यात शिरत नाही. अच्छा. एवढंच काय, वैयक्तिक सुद्धा. हम्म. आता काय असतं, एखादा आला माझ्याकडे पत्रिका दाखवायला, मला दिसते पत्रिका चांगली आहे, तो निवडून येईल. हा. पण होत नाही, कारण त्याच्यापेक्षा चांगली पत्रिका दुसऱ्याची असली तर कसं कळणार आपल्याला? बरोबर आहे. कळलं का? बरोबर आहे. म्हणजे जर निवडणुकीत असं असेल की सगळ्यांच्या ॲट अ टाइम तुमच्याकडे जर पत्रिका असतील तर कम्पॅरेटिव्ह तुम्हाला ठरवता येईल ना. अच्छा. आपण त्याचीच पत्रिका बघतोय, तुझं ग्रहमान चांगलं आहे, पण तुझ्यापेक्षा त्याचे आणखीन ग्रहमान चांगलं असतं. पण सगळ्याच कॉम्प्युटरची पत्रिका तुम्हाला जर आणून दिली हो तर नक्की सांगेन, 100%. 100% सांगेन. बरं बरं, मग कळलं तेच का? विचारायचं होतं मला. हा, सगळ्यांची पाहिजे, पण एकाच वेळी किंवा दोन जे महत्वाचे कॉम्पिटंट असतात त्यांची. अच्छा. महत्वाचे कॉम्प्युटर म्हणजे आता काँग्रेस आणि बीजेपी आहे असं नाही रे, इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल. हा. अच्छा, म्हणजे स्ट्रॉंग वाले. हा, दोन कॅन्डिडेट त्यात. हा, नाही नाही, मी मनुष्याची बघतो ना आपण, तसं नाही हो. बोलायचं होतं. पार्टीची नाही बघतो. नाही पार्टी त्यांचं ते मेदिनी भविष्य आहे प्रकार, कुठला राजकीय पक्ष येईल वगैरे, पण अच्छा. तेवढं तो ऑथेंटिक नाहीये. तुमचं नाव सांगा मला एक वेळा. सौ मीना वसंत भट. आमचे हे ज्योतिषी आहेत. त्यांची ज्योतिषामध्ये उत्तम गती आहे, त्यांना खूप आवड आहे. हे सर्व बघून मी त्यांना संसारापासून जरा बाजूलाच ठेवलं आणि ज्योतिषात तुम्हाला काय करायचं ते करा अशी मुभा दिली. त्यामुळे त्यांच्यातनं बरंच मोठं कार्य झालेलं आहे आत्तापर्यंत, आणि खूप अजूनही त्यांना आज दिवसापर्यंत ज्योतिष करण्याची आवड आहे. आमच्या थोड्या गैरसोयी झाल्या, काही मुलींनी सांगितल्या त्याप्रमाणे, घर लहान होतं वगैरे, पण काही काही सोयी पण झाल्या. म्हणजे असं की बडे बडे लोक ज्योतिष बघायला यायचे आणि त्यांची आमची भेट व्हायची. संमेलनामध्ये वगैरे अध्यक्ष असायचे ते बडे लोक, आणि म्हणजे पुरंदरे, भोसले, शिवाजीराव भोसले वगैरे अशांची भाषणं ऐकायला आम्हाला फार आवडायचं आणि त्यांच्या सह्या घ्यायला वगैरे. तर असे काही फायदे आणि पुष्कळ फायदे आणि काही तोटे असं करत आमचं आत्तापर्यंत सहजीवन झालेलं आहे. माझं नाव आता सुमेधा विजय तुपे आहे. परिचय- मी बाबांची दुसरी कन्या. आम्ही एकंदर तिघी जणी बहिणी. अच्छा. तर मग समजा आता 90 वर्षे पार झाले, यांचं काम चालूच आहे आणि आईंना पण म्हणजे बऱ्याच अडचणी आल्यात, तर यांच्याकडे बघून तुम्हाला काय वाटते आणि तुमची पण सुरुवात म्हणजे या ज्योतिषकडे तुम्ही पण कसे काय वळलात हे जरा मला सांगा. ज्योतिषाकडे खूप लवकर वळले होते खरं 10वीतच. म्हणजे मी 10वीत असताना त्यांनी क्लास चालू केले होते. अच्छा. पण तेव्हा काही इतकं मॅच्युरिटी नव्हती की आपण 10वीचा अभ्यास आणि ज्योतिषाचा क्लास असं करू शकतो. तर मी काही दिवस गेले, नंतर ते नाही जमलं. मग पुढे काही वर्षांची गॅप घेऊन नंतर मुलगी जवळजवळ 8वीत गेल्यावर मी पुन्हा क्लासला गेले. तर ज्योतिष हा विषय खूप अट्रॅक्टिव्ह आहे लोकांसाठी, पण इतका सोपा नाही की अगदी गमतीत शिकावा. अच्छा. त्याला जास्त जरा हे द्यायला लागतं आणि खरी तळमळ ज्याला आहे तो शिकतो. बरोबर. साधारणतः. आणि त्यांनी पुस्तकं सुद्धा अनेक म्हणजे लिहिलेले आहेत. बरोबर. आचार्यांनी पुस्तकं लिहिले, त्याचं बहुतेक तुम्ही काय प्रकाशन पण तुम्हीच करता. आता गेले काही वर्ष म्हणजे जसं मी आणि वडील एका या बिल्डिंग मध्ये राहायला आलोय तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर करतेच. लहानपणी पण होताच आमच्या घरात व्यवसाय. मग काय लहानपणीच्या आठवणी आठवतात का तुम्हाला काही? हो, लहानपणीच्या आठवणी. बाबांनी कष्ट खूप केले. अच्छा. म्हणजे 8 वाजता ते जायचे ऑफिसला, त्याच्या आत ते प्रूफ रिडिंग करून ठेवून टेबलावरती जायचे. ही प्रूफ तपासलेली तुम्ही जाऊन देऊन या प्रेसमध्ये वगैरे, आणि मग आम्ही जायचो द्यायला. बरोबर. आणि त्याच्यात ते तयार ठेवायचे. त्यात सकाळी उठून ते पाऊण तास एक पत्रिका करायला लागतो खरा. तेव्हा लॅपटॉप नव्हते, तेव्हाच्या काळामध्ये काही नव्हतं, तेव्हा ते सकाळी उठून पत्रिका करायचे. आणि कष्ट तर त्यांनी खूप केलेत आणि आम्ही त्यांचं बघून बघून थोडेसे केलेत. बरोबर आहे. त्यावेळेची एखादी अशी आठवण वगैरे किंवा अनुभव कोणते आहेत का, म्हणजे
आठवते का की जेव्हा आता तर हा तुमचं व्यवस्थित आहे समजा, पण तेव्हाचं घर कसं होतं, तेव्हाचं सगळं, तेव्हाचं म्हणजे त्या काळातलं काय आठवते तुम्हाला असं? घर म्हणजे त्या काळात जी सगळ्या साधारण मध्यमवर्गीयांची होती. बरोबर. साधारण 2 खोल्यांचं आमचं भाड्याचं घर होतं शुक्रवार पेठेमध्ये. हां हां. आणि त्या घरातच आमचे पाहुणे रावळे, आमचे नातेवाईकही खूप आहेत. कुटुंब मोठी आहेत दोन्हीकडची, आईकडची वडिलांकडची. बरोबर. नातेवाईक येणी जाणी सगळं त्याच्यात चालायचं. त्यात बाबांचा व्यवसाय चालायचा. अच्छा. आणि आता ते कुठल्याही वेळी जरा कोणी दार वाजवणं त्रासदायक वाटतं की अरे माझी झोपायची वेळ आली. पण तेव्हा कुठल्याही वेळी लोक ज्योतिष बघायला घरी येतात म्हटल्यावरती कुठल्याही वेळी येतात. आणि तुम्ही उघडून त्यांना उत्तरं द्यायची, त्यांचं हे करायचं की ह्या वेळात या वगैरे. आणि जास्त करून टीव्ही जेव्हा आले नवीन तेव्हा तो आम्हाला जरा थोडा हे होता की 6 वाजता टीव्हीच्या वेळेला बाबांची ज्योतिष बघायची वेळ असायची. अच्छा. आम्ही एकाच खोलीत मध्ये पडदा घालून इकडे ते ज्योतिष बघायचे ना, आता आम्ही टीव्ही बघायचो. बरोबर. म्हणजे तेव्हा मग काही पृच्छक आले, काही प्रायव्हेट बोलायचं असायचं तर मग आम्हाला ते सांगायचे की तुम्ही पलीकडच्या खोलीत जा. तेव्हा म्हणजे असे अनुभव आले तुम्हाला? असं ऍडजस्टमेंट काही करायला लागल्या त्यांच्या ज्योतिषासाठी. आणि पुस्तकही होतीच घरात, तेही आम्हाला जागा कमी असायची, माळ्यावर चढवावी लागायची पुस्तकं आली. ते मला आता खूप हे वाटतं, अवघड वाटतं की कसं केलं असं. बरोबर आहे. आणि आई आणि बाबांकडे बघून तुम्हाला काय वाटतं नेमकी? आम्हाला आई बाबांकडे काय बघून वाटतं याच्यापेक्षा ऍक्च्युली ते जे काय करतात ना ते मुरलंय आमच्या अंगात. म्हणजे आम्ही तिघी बहिणी, नक्की. आता आम्ही 60च्या पुढे, म्हणजे मी 60ला आलीये, मोठी बहीण 60च्या पुढे. पण गप्प घरात शांत कोणी बसत नाही. कारण ती जो वरती हातपाय हालतायत तो वरती आम्ही बघितले, ती शिवणाच्या मशीनवर बसायची, शिवण शिवायची, काही ना काही म्हणजे काहीतरी ते विणकाम भरतकाम करायची. शिवाय ते काहीतरी इतक्या वेळा अमुक स्तोत्र म्हणून ते कुठं पाठवायचं, असं ती काही ना काही करत असते, अजूनही असते. आणि बाबा तर अजून करतातच. तेच ना. त्यामुळे काही ना काही, ज्याला चरईवती म्हणतात तसं कष्ट करत राहणं, काहीतरी करत राहणं, असं आम्हाला त्यांच्याकडनं फार बाळकडू मिळालंय. त्यामुळे आम्ही तिघी साधारण तशाच. बरोबर आहे. त्याच्यानंतर समजा आता प्रेक्षकांना जर विचारायचं असलं, ज्योतिषांचं जर विचारायचं असलं तर आपला कोणता प्लॅटफॉर्म आहे तो सांगू शकता का? जसं म्हणजे फोनद्वारे का इथं प्रत्यक्ष येऊन का ऑफिसला येऊन कुठं अपॉइंटमेंट घ्यायची, असं एक. माझी बहीण बघते ऑनलाईन, ती क्लास पण घेते ऑनलाईन. अच्छा. कविता काळे. बरं. आणि मी पण आतापर्यंत ऑफिसमध्ये बघत होते, पण आता बहुधा घरूनच बघणार. अच्छा. आणि लग्नाचं गुणमिलन मात्र मी बघणारच आहे. अच्छा. ते मी अनेक वर्ष बघते गेले. आणि पुस्तकांचा व्यवसाय आहे तोही चालू आहे. बरं. आता एक नवीन इंग्लिश एडिशन पण काढली आम्ही त्यांच्या सप्तमस्थान पुस्तकाची. तर ती पुस्तकं मराठी लोकांपुरती न राहता सर्व इंग्लिशमध्ये काढली तर एकदम वर्ल्ड वाईड जातात. त्या हिशोबाने वडिलांची बुद्धिमत्ता आणि त्यांचं एकंदर अभ्यास हा आपल्याच याच्या पुरता न राहता पूर्ण भारतात किंवा त्याच्याही पलीकडे जावा अशी. बरोबर आहे. चालली आहे, प्रयत्न चालले. आणि तुमचं ऑफिस नेमकं कुठं आहे? आमचं ऑफिस इथंच आहे, घराजवळच समजा. घराच्या बाहेर. म्हणजे घरच ऑफिस आहे? नाही, ऑफिस घेतलं. 1414 पुढल्या 2 बिल्डिंग पुढे. 25 वर्ष बाबांनी वेगळं ऑफिस घेतलं नंतर. अच्छा अच्छा. तिथे कारण नंतर जशी पुस्तकं त्यांची पब्लिश झाली, जशी पुस्तकं ठेवायला पाहिजे, तशी घरात ज्योतिष बघणं अशक्य होऊन गेलं. कारण नाही तर मग घरातल्या माणसांना नाही राहत. बरोबर आहे. म्हणजे घरातलं काही वातावरणच राहत नाही. बरोबर आहे. कधी कधी काय होते, एक जण येतं अचानक 10-15 जण पण येतात, कधी 5-6 जण पण येतात. त्याला हेच राहत नाही. हा, त्याच्यामुळे बरोबर आहे. चालेल. ठीक आहे. ओके. धन्यवाद.